मोजणे आकृत्या मोजत असताना चौकोन आणि चौरस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. चौकोन मोजताना काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा. आता ही आकृती दिसते तुम्हाला. एक यांना नंबर द्यायचे 1 2 1 2 यांची बेरीज करायची. 1 आणि 2 ची बेरीज किती आली? 3. 1 आणि 2 ची बेरीज 3. म्हणजे चौकोन करताना काय करतो आपण? उभ्या संख्यांची बेरीज गुणिले आडव्या संख्यांची बेरीज. म्हणजे याची बेरीज 3 आली. 3 गुणिले 3 किती आले? मग याच्यामध्ये चौकोन 9. चौकोन 9 आलेले आहेत. नंतर चौरस. आता चौरसामध्ये काय करायचंय? महत्वाचं आहे तीच संख्या, आहे तीच आकृती. त्याच्यामध्ये काय करायचं? जोड्या लावायच्या. दोनाची दोनाला, एकाची एका. एकाला तर जोडीच नाही, मग तो शेप लिहायचा. बघा इथं काय केलं? 2 गुणिले 2 4 आले आणि 4 मध्ये 1 मिळवला 5. म्हणजे याच्यामध्ये किती चौरस आहेत? 5. म्हणजे एक लक्षात ठेवा, चौकोन मोजत असताना आडवी आणि उभी बेरीज करायची, त्यांचा गुणाकार करायचा आणि चौरसामध्ये जोड्या लावायच्या. गुणाकार करून राहिलेली संख्या त्याच्यामध्ये मिळवायची आहे. त्याप्रमाणे परत ही आकृती थोडी मोठी घेतली आपण. बघा चौकोन. चौकोनामध्ये परत तेच करायचं. 1 2 3 ची बेरीज आली आहे किती? 1 2 3 म्हणजे 6 येतात. परत 1 2 3 6 येतात. 6 6 36. मग किती चौकोन आहे त्याच्यात? 36. चौरस. चौरसामध्ये जोड्या लावून घेतल्या. 3 गुणिले 3 2 गुणिले 2 3 त्रिक 9 2 2 4 9 4 आणि त्याच्यामध्ये परत हा एक मिळवला. किती झाले मग सगळे? 14. म्हणजे याच्यामध्ये किती चौरस आहे? 14. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, सर्व चौरस चौकोन होतात पण सर्व चौकोन चौरस होत नाही. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपण कोण पण मोजू शकतो. नंबर द्या 1 2 3 बेरीज करा, कोण मिळाले. इथं सुद्धा अशी आकृती असते बघा त्रिकोणामध्ये. इथं पण काय करायचं? 1 2 3 नंबर द्या. एकूण आले 6. याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत मग? 6. आता चुकेल का तुमचं? चौकोन आणि चौरसामध्ये बदल लक्षात राहिला तुमच्या? हो. ओके.